नमस्कार, इझी टेस्टी फूड यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत उपवासासाठी बनवली जाणारी साबुदाणा खिचडी. चला तर रेसिपी सुरू करूयात. इथे मी साबुदाणे घेतलेले आहेत. हे मी 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. शेंगदाणे घेतलेले आहेत. हे सुद्धा मी 3 ते 4 तास पाण्यामध्ये ठेवलेले होते. आणि इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. शेंगदाणे मी कुकरमध्ये टाकून घेते आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करते. मीठ टाकून घेते आणि कुकरचं झाकण बंद करून याच्या मी 2 शिट्ट्या काढून घेते. हे बटाट्याचे काप केलेले आहेत. ते मी सेपरेट उकडत टाकणार आहे, कारण शेंगदाण्यांमध्ये उकडत टाकले तर ते खूप जास्त शिजतील. त्याच्यामुळे ते मी सेपरेटच उकडून घेणार आहे. पाणी टाकून घेते, मीठ टाकते आणि हे मी गॅसवर शिजण्यासाठी ठेवून देते. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात. त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या. मिरची मी साधी आणि तिखट मिक्स घेतलेली आहे. कोथिंबीर आणि मिरच्या मिक्सर जारमध्ये घालून घेते. जार बंद करून मिक्सरमधून फिरवून घेते. इथे आपली चटणी तयार आहे. बटाटे पण चेक करूयात उकडून झालेत का. बटाटे पण मस्त शिजलेले आहेत. आता हे मी काढून घेते. इथे आपले शेंगदाणे आणि बटाटे दोन्ही पण शिजलेले आहेत. बटाट्याचे मी छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. आता हे बटाटे मी साबुदाण्यामध्ये टाकते आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेते. बटाटा आणि साबुदाणे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. ते मी एका कढईमध्ये 1.5 चम्मच तूप टाकते. तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये बनवलेली चटणी टाकणार आहे. चटणी व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे. चटणी व्यवस्थित तुपामध्ये परतून झालेली आहे. आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करते आणि हे मीठ सुद्धा मी चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इथे आपला मीठ आणि चटणी व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता मी याच्यामध्ये मिक्स केलेले साबुदाणे आणि बटाटा घालणार आहे. तसेच उकडून घेतलेले शेंगदाणे आहेत ते पण ॲड करणार आहे. आणि हे मी व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करून घेते. एक चम्मच साखर ॲड करते आणि ती सुद्धा व्यवस्थित खिचडीमध्ये मिक्स करून घेते. ती आपली साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे. तर मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे. इथे आपली उपवासासाठी बनणारी साबुदाणा खिचडी तयार आहे. आता ही मी सर्व करून घेते.
रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.